minus 1 upon x into under root of x square minus 1. नेक्स्ट स्टेप मध्ये हे प्लस इंटू मायनस होईल. मायनस f डॅश ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस 1 अपॉन x इंटू अंडर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. फायनली f डॅश ऑफ x इज इक्वल टू आपल्याला मिळते 0. ऑलरेडी झाल्यासारखंच आहे, डबल रिव्हिजनच होते इथून. आता एखादी फंक्शन दिलेला आहे आपल्याला, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 यायला याचा अर्थ ते फंक्शन काय असते, कॉन्स्टंट. ॲज f डॅश ऑफ x इज इक्वल टू 0, याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज 0. दिस इम्प्लाइज दॅट फंक्शन इज constant. This implies that function is constant. फंक्शन काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि त्या कॉन्स्टंटला मी गृहीत धरतो k. लेट f ऑफ x इज इक्वल टू k. आता x च्या जागी या फंक्शन मध्ये काही व्हॅल्यू पुट करत राहा, आन्सर सेमच येणार. फॉर एक्झाम्पल मी पुट करतो x इज इक्वल टू x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 पाहिजे. x इज इक्वल टू 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू मी गृहीत धरतो 2. 1 ठेवलं तरी चालते, मी पुट केलो समज 2. हे होईल f ऑफ 2 इक्वल टू k. आता या फंक्शन मध्ये जिथं जिथं x आहे तिथं तिथं 2 पुट करा. हे होईल सेक इनवर्स ऑफ 2 प्लस कोसेक इनवर्स ऑफ 2 इज इक्वल टू k. आता स्वतःला प्रश्न विचारा, सेक ची व्हॅल्यू कोण्या अँगलला 2 आन्सर देते? सेक ची व्हॅल्यू कोण्या अँगलला 2 आन्सर देते? तुम्हाला तर माहिती आहे, सेक थीटा इज 1 अपॉन कॉस. आणि कॉसचा जेव्हा 1/2 आन्सर येते तेव्हा सेक 2 होते. कॉसचा 1/2 आन्सर कधी होते? सेकचा 2 म्हणजे कॉसचा 1/2. कॉसचा 1/2 आन्सर कधी होते? 60 डिग्रीला होते. 60 डिग्रीला आपण म्हणता π/3 रेडियन. 60 डिग्रीला काय म्हणता आपण? π/3 रेडियन. प्लस कोसेक इनवर्सचा 2, याचा अर्थ साइन इनवर्सचा 1/2. साइन इनवर्सचा 1/2 कधी होते? 30 डिग्रीला. त्याला म्हणता आपण π/6 रेडियन. डायरेक्टली 60 प्लस 30 90 येतेच आपल्याला. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 करू, दोघांचा डिनॉमिनेटर सेम होते. 2π प्लस π इक्वल टू k. हे होईल 3π/6 इज इक्वल टू k. 3 1 जा 3 2 जा, π/2 इक्वल टू k. k ची व्हॅल्यू π/2 आली आणि k इक्वल टू काय आहे? f ऑफ x आहे. दॅट इज f ऑफ x इज इक्वल टू k इक्वल टू π/2. But what about f of x? f of x is sec inverse of x plus cosec inverse of x. Sec inverse of x plus cosec inverse of x is equal to π/2. This is our required proof. चला लिहून घ्या.
2च्या ऐवजी तुम्ही 1 जरी पुट केल्या असत्या तरी आन्सर π/2 आला असता. मी जर फॉर एक्झाम्पल 1 जर पुट केलो तर हे सेक इनवर्स ऑफ 1 कोसेक इनवर्स ऑफ 1. सेकची व्हॅल्यू कोण्या अँगलला 1 आन्सर देते? 0 ला. आणि कोसेकची व्हॅल्यू कोण्या अँगलला 1 आन्सर देते? π/2 ला. 0 + π/2 आन्सर काय आला असतं? π/2 आला असतं. Question number 6. Differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. Differentiate the following with respect to x. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 10 सब क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामधले मी 7-8 सॉल्व करतो आणि 2-1 तुम्हाला होमवर्क देतो. फर्स्ट वन, tan इनवर्स ऑफ log x. tan इनवर्स ऑफ log x. आता क्वेश्चन पहिल्या एक्सरसाइज मध्ये जसं सोडवल्या तशा पद्धतीनं फक्त इनवर्स मध्ये व्हॅल्यूज आहेत, त्यांचे फॉर्म्युलेज मी इथं मेन्शन केलेलंच आहे. फक्त फॉर्म्युलेज मी सिंपल टर्म्स मध्ये लिहिलो. आता हे tan इनवर्स ऑफ log x आहे. सिम्पली x आहे का? नाही. म्हणजे याला काय म्हणावं लागेल? tan इनवर्स ऑफ f ऑफ x. tan इनवर्स ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येते? 1/1 प्लस f ऑफ x चा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. Let y equal to tan inverse of log x. Differentiate with respect to x. dy by dx is equal to d by dx tan inverse of log x. हे झाला आता टर्म tan इनवर्स ऑफ f ऑफ x. tan इनवर्स ऑफ f ऑफ x हे होईल tan इनवर्स ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस f ऑफ x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. 1/1 प्लस f ऑफ x स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. हे होईल समोर जाऊन dy by dx is equal to 1/1 plus log x square into derivative of log x. log x का डेरिव्हेटिव्ह येते 1/x. फायनली dy by dx मिळेल 1/x into 1 plus log x whole square. चला लिहून घ्या.
त्यानंतर सेकंड वन कोसेक इनवर्स ऑफ e to the power minus x, e to the power minus x, cosec inverse of e to the power minus x. Let y equal to cosec inverse of e to the power minus x, differentiate with respect to x, dy by dx is equal to d by dx cosec inverse of e to the power minus x. हे झालं कोसेक इनवर्स ऑफ सिम्पली एक्स नाही, सिंपल फंक्शन नाही, कोसेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. कोसेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह येईल -1 अपॉन हे फॉर्म्युला